तर नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यू कसा आवडला नक्की कमेंट सांगा मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल अलर्ट मोशनवरती आपण म्हणजे व्हिडिओ आणला. तुम्ही प्रिव्ह्यू पाहायचा असेल तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मी वेळ घालता आजच्या व्हिडिओला चालू करणार आहे. पाहू शकता अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस दिसणार आहे. पाहू शकता लोडिंग होणार आहे. लोडिंग झाल्यानंतर प्रोजेक्टवर जायचं. जे इम्पोर्ट केलेलं प्रोजेक्ट आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमधून ते पहिले बिटमार्क ओपन करायचं आहे. तर बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला एक पहिले फोटो देण्यात येईल. पाहू शकता हा मित्रांनो हा फोटो आहे. फोटो तुम्हाला रोटेट करायचा मित्रांनो 90च्या याच्यावर 90 डिग्री केल्यानंतर इथं काय करायचं, फोटो टच करायचा. इथं फिल कंपोजिशन एरिया टच करून द्यायचं आणि बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं. ॲडजस्ट केल्यानंतर बरोबर खाली घेऊन घ्या. सॉंगच्या बरोबर तिथं गेलं त्यानंतर तर काय करायचं मित्रांनो, इथं तुम्हाला एक रेक्टँगल घ्यायचा आहे. स्केच टू कंपोजिशन एरिया आणि इथून कलर तुम्हाला ह्याच्यात भेटून जाईल. होऊ शकता आपण कॉन्स्टंटवर चेक करू येतं. आता लाईटवर चेक करूया, थोडंसं मीडियम ठेवूया आणि बरोबर ॲडजस्ट करून खाली करून घ्या. इथं फोटो तिथं म्हणजे दिसलं लिरिक्स दिसणार ते. होऊ शकता एवढा आहे. तर थोडीशी अजून थोडी साईज कमी करूया. एवढी तर थोडंसं तुम्हाला ब्लर दिसत असेल, ब्लर दिसल्यानंतर होऊन जाईल बरोबर मित्रांनो परफेक्ट. आता इथपर्यंत लिरिक्स संपले. लिरिक्स संपल्यानंतर जो दोन्ही जे लेअर आहे ते सिलेक्ट करून शेडपर्यंत वळून घ्या. वळल्यानंतर आता पाहू शकते असं दिसणार. तुम्हाला रेक्टँगल फाईलमध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लोजर काम आहे ते थोडंसं ॲडजस्ट करून हे करायला लागलं. त्यातनं आपल्याला कलर जो चॉईस आहे तो करता येतो. आता एवढं झालं मित्र. आता काय समोरची स्टेप फॉलो करूया. आता इथं तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं तुम्हाला आता पुढची स्टेपवर तुम्हाला एक रेक्टँगल घ्यायचा आहे. पण फिल टू कंपोजिशन एरिया आणि याला व्हाईट कलर देऊन बाकीचा पार्ट कट करून घ्या. ते समोर आल्यानंतर तुम्हाला एक फोटो घ्यायचा आहे. पाहू तुम्ही कोणताही घेतो, हा घेतो. आता ऐकल्यानंतर फिल कंपोजिशन एरियामध्ये सिलेक्ट करून आणि बाकीचं पार्ट कट करून तर काय करायचं मित्रांनो, इथं तुम्हाला एक लेअर येईल. होऊ शकता इथं सॉन्ग थोडंसं मी चालून दाखवतो. सॉन्ग कमी करतो. या इथं हा एक आता इथे एक सोडून द्यायचा आहे आणि इथे एक तुम्हाला फोटो घ्यायचा कोणता पण हा घेऊन घ्या तुम्ही. आणि इथून तुम्हाला फिल कंपोजिशन पाहू शकता. थोडं चुकून दाखवतं कधी कधी. बॅग घेऊन घ्या. बॅग घेतल्यानंतर डबल चेक इफेक्टमध्ये जा आणि इथून तुम्हाला 2 लेअर दिसतात. 2 लेअर कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बॅग घ्या आणि बिटमार्कमध्ये जा. बिटमार्कमध्ये गेल्यानंतर पाहू शकता जिथं लेअर आपण सोडली होती तिथं ते पेस्ट करून द्या. पाहू शकता हे होती आणि एक थोडी समोर मागं करू शकता. इथून आता ॲडजस्ट झाल्यानंतर ना आता काय करायचं इथं तुम्हाला म्हणजे एडिट ग्रुपमध्ये जायला लागेल. एडिट ग्रुप केल्यानंतर ना धीरज ठोरे म्हणजे असं नाव दिसणार तुम्हाला. कॉपी फिलमधून जाऊन तुम्हाला जो फोटो आहे तुम्हाला चेंज करता येईल. तर मी हा घेतो आणि तुम्ही थोडं समोर गेल्यानंतर दुसरा सेकंड फोटो लागतो तर आपण पाहू शकता. लेअरबरोबर ॲडजस्ट करून घेतल्यानंतर ना हा फोटो होता. तर एडिट ग्रुपमध्ये जाऊन कलर अँड फिलमध्ये आणि फोटो चेंज हा घेतो. आता तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, बॅग घ्यायचा. बॅग घेतल्यानंतर डबल बॅग घेऊया आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना फोटो पहिला दिसेल तो कॉपी करून घ्या. लेअर म्हणजे इफेक्ट कॉपी करायला लागतो फक्त लेअर नाही. तर एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, जे 2 फोटो टाकले ते आपण त्याला पेस्ट करून द्या. तर एवढं सोप्या पद्धतीने मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कंप्लीट होऊन जातो. तर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा लोगो असेल पाहू शकता. मी आता माझा लोगो आहे. हा लोगो थोडासा आपण स्मॉल करूया. स्मॉल केल्यानंतर बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल आणि बरोबर खाली करून घ्या म्हणजे दिसला पाहिजे. थोडं अजून लहान करूया आणि हिला कॉन्स्टमधून ओढल्यानंतर सॉफ्ट ओढली करून टाकूया म्हणजे दिसतो पण पाहू शकता नजरेसमोर. आता एवढं झालं म्हणजे आता काय करायचं, वरतं सेटिंगच्या बाजूला ॲरोज असेल तर तुमचा जो रेशो आहे म्हणजे 4K फुल HD तो करून घ्या आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या मित्रांनो.
तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. कसं नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.